आज आपण पिक अ पाईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत हा आठवडा म्हणजेच सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. आपण इथे 3 पाईल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक पाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. तुमच्या सोयीकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइम स्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही त्यावर क्लिक करून म्हणजे तुमच्या पाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. तुमची अंतर्ज्ञान शक्ती जर तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही एकापेक्षा अधिक पाईल सुद्धा निवडू शकता. संपूर्ण व्हिडिओ सुद्धा ऐकू शकता, पाहू शकता. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेणार आहोत आणि मग पाईल्स बनवू आणि प्रत्येक पाईलचं रीडिंग पाहू. नमस्कार, मी विद्या अनुभूती टॅरेटच्या या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मुख्य कार्ड आहे टॉवरचं. हे कार्ड सांगतंय नकारात्मक ऊर्जेला तुम्ही धक्का देत आहात. नकारात्मक ऊर्जेवर तुम्ही काम करत आहात आणि स्वतःमध्ये परिवर्तन आणत आहात. इथे मध्यावर जे कार्ड आहे बुधवारसाठी ते गुरुवारसाठी जे कार्ड आहे ते नाईट ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तर तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने तुम्ही हळूहळू पुढे जात आहात आणि त्याबाबत काम करताना तुम्ही स्वतःमधली नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करत आहात. स्वतःमध्ये परिवर्तन आणत आहात. यामुळेच जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर करत आहात. तिला धक्का देत आहात. अशा वेळी तुम्ही काही घरातली साफसफाई सुद्धा करू शकता. कारण जे आपल्या आत आहे तेच बाहेर आहे. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःचा उपचार करत आहात, अनेक दुर्गुण स्वतःचे दूर करण्याचा प्रयत्न करत आहात. त्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या घरात सुद्धा स्वच्छता ठेवाल. ज्या गोष्टी नको आहेत त्या टाकून द्याल. असे काहीतरी बदल, छोटे-छोटे बदल तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांमध्ये सुद्धा कराल आणि स्वतःमध्ये सुद्धा कराल. सोमवारचं जे कार्ड आहे ते आहे 9 ऑफ कप. तर सोमवारी तुमचा आत्मविश्वास वाढतोय. इथे ज्याप्रमाणे एक स्टेज दिसत आहे आणि ही व्यक्ती काहीतरी सादर करत आहे, त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या तुमच्या कार्यात जे काही कार्य तुम्हाला अनेकांसमोर सादर करायचं आहे, त्या बाबतीत जर आधी तुम्ही नकारात्मक होतात, तर तिथे आता तुमचा आत्मविश्वास वाढतोय, की आपण करू शकू. आणि यामुळेच या आत्मविश्वासामुळेच तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहेत. सोमवारी तुम्ही इथे तुमच्या कामाच्या बाबतीत तरी आनंदी दिसत आहात. तुम्हाला हे लक्षात येतंय, की आपल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. आता जरी आपण एखाद्या कामाला सुरुवात केलेली असली, तरी सुद्धा येणाऱ्या काळात आपण हे यश मिळवू शकतो, हा विश्वास तुमच्या मनात आहे आणि म्हणूनच तुम्ही आनंदी दिसत आहात. हे कार्ड असं सुद्धा सांगतंय, की सप्टेंबर पर्यंत तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. अनेक इच्छा म्हणजे इथे खूप सारे कप आहेत. तर आता जी सुरुवात तुम्ही करत आहात, जो विश्वास तुम्हाला आता वाटतोय, त्या विश्वासाच्या जोरावरच तुमच्या अनेक इच्छा सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहेत. पेज ऑफ सॉर्डचं हे कार्ड मंगळवारचं आहे आणि ते कार्ड सांगतंय, की या अनेक इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने तुम्ही ॲक्शन घेताना मंगळवारी दिसत आहात. तुम्हाला काही विचार सुचत आहेत आणि आपण नेमकं कसं करायला हवं त्या दृष्टीने तुम्ही पाऊल उचलत आहात. हां. बुधवारी जे कार्ड आहे ते आहे डेव्हिलचं कार्ड. हे मेजर अर्केनाचं कार्ड आहे
आणि इथे जे मुख्य कार्ड आलंय ते सुद्धा मेजर अर्केनाचं कार्ड आहे, टॉवरचं कार्ड आहे. तर बुधवारी तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे. म्हणजे सोमवारी तुम्ही तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे. तुम्ही मंगळवारी ऍक्शन घेताय आणि बुधवारी तुमची जी काही नकारात्मकता आहे तिच्यावर तुम्ही विजय प्राप्त करत आहात. सारी नकारात्मकता तुमची जातीये, तिला धक्का बसतोय. तुमचा आत्मविश्वास वाढतोय. तुम्ही प्रगतीच्या दृष्टीने पुढे जात आहात. नाईट ऑफ पेंटॅकलचं कार्ड गुरुवारसाठी आलंय. हे त्याच्या पुढचं कार्ड आहे. म्हणजेच काय तर जी मंगळवारी तुम्ही ऍक्शन घेणार आहात त्यामुळे तुमच्यामधली नकारात्मकता जातीये आणि पुढे जाण्याच्या दृष्टीने तुम्ही हळूहळू प्रगती साधत आहात. नाईटची ऊर्जा आहे. ही नाईट ऑफ पेंटॅकलची ऊर्जा आहे. म्हणजे समज आलेली आहे. तुम्ही जोशात आहात पण तरी सुद्धा ही पेंटॅकलची ऊर्जा असल्यामुळे तुम्ही इतर नाईट पेक्षा हळूहळू जाणं पसंत करत आहात. कदाचित बाकीची जण तुमच्या बरोबर जी कोणी माणसं असतील ती खूप वेगाने जाण्याचा प्रयत्न करतायत, पण तुम्ही मात्र हळूहळू जाणं स्वीकारलेलं आहे. शुक्रवारी 10 ऑफ कपचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय तुम्हाला यश मिळतंय. तुम्ही परिवाराबरोबर आनंदी दिसत आहात. काही क्षण परिवाराबरोबर काढत आहात किंवा जे काही काम करत आहात त्यामध्ये तुम्ही यश मिळवताय, आनंदी दिसताय. तुमच्या संपर्कात जी काही माणसं आहेत त्यांच्याबरोबर एक घट्ट नातं तुमचं होताना दिसतंय. शनिवारी हर्मिटचं कार्ड दिसतंय. तर हे कार्ड सांगतंय की तुमचा जो परिवार आहे किंवा तुमचा जो काही समूह आहे तर त्या बाबतीत तुम्हाला काही गोष्टी अभ्यासायच्या आहेत, काही निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. असं असू शकतं की तुम्ही जे काही काम करत आहात, जे काही प्रोजेक्ट तुमचा आहे त्या बाबतीत अनेकांना घेऊन तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत आणि म्हणून अनेकांना घेऊन त्या गोष्टी करताना आपण काय करायला हवं याचा अभ्यास तुम्ही करत आहात. ज्यामुळे आपण अनेकांना पुढे घेऊन जाऊ शकतो. अनेक जण आनंदाने आपल्या बरोबर जोडली जाऊ शकतील. यासाठी तुमचे प्रयत्न आहेत आणि ते निरीक्षण तुम्ही करत आहात. त्याचा अभ्यास तुम्ही करत आहात, शोध घेत आहात. रविवारी 3 ऑफ वॅन्डचं कार्ड आहे. हे कार्ड यशाला सांगतंय. हे कार्ड सांगतंय की तुम्ही जे काही करत आहात ते दूरदृष्टीने करत आहात आणि तुम्हाला एक विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण यशस्वी होणार आहोत. शिवाय हे कार्ड त्याबाबत सांगतंय सुद्धा की तुम्ही ते साहस करत आहात. तुम्हाला ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे, दूरदृष्टीने ज्या गोष्टी करणं महत्वाचं आहे, त्या दृष्टीने तुम्ही नियोजन करत आहात, कृती करत आहात आणि स्वतःला सुद्धा त्या पदावर पाहत आहात. म्हणजे जे साधायचंय त्याबाबत कल्पना सुद्धा तुमची चांगली आहे. त्यामुळेच ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. एकंदरीत या आठवड्यात तुम्ही प्रगती साधत आहात, स्वतःमध्ये परिवर्तन आणत आहात, स्वतःच्या परिवाराला वेळ देत आहात किंवा समूहाला वेळ देत आहात. आणि आपण पाहूया मार्गदर्शनासाठी काय कार्ड आहे. मार्गदर्शनासाठी ब्रह्मांड सांगतंय की तुम्ही परिवर्तन आणत आहात, नकारात्मकतेवर काम करत आहात. आता एक नवी सुरुवात तुम्हाला करायची आहे. जे काही तुमचं ध्येय आहे त्या दृष्टीने ब्रह्मांड तुम्हाला संधी देणार आहे. तुम्हाला सुरुवात करायची आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील.
धन्यवाद. पाईल नंबर 2. तुम्ही जर क्वीन ऑफ कपच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. सोमवारसाठी कार्ड आहे एस ऑफ सॉर्ड. मंगळवार क्वीन ऑफ पेंटॅकल. त्यानंतर आहे टू ऑफ सॉर्ड. त्यानंतर किंग ऑफ सॉर्ड. 6 ऑफ पेंटॅकल. किंग ऑफ वॅन्ड आणि द एम्प्रेसचं कार्ड शेवटी आलंय. ह्या रीडिंग मधली सगळी कार्ड्स पॉझिटिव्ह आहेत. एक कार्ड फक्त निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा इथे तुम्ही काय करावं या प्रश्नचिन्हात दिसत आहात. पण ही तुमची ऊर्जा नेमकी काय आहे हे आपण आता पुढे पाहू. प्रत्येक कार्डचं रीडिंग करू आणि एकंदरीत हे रीडिंग काय सांगते हे सुद्धा पाहू. या रीडिंगचं मुख्य कार्ड जे आहे ते आहे की क्वीन ऑफ कप. तर ही जी राणी आहे ती सगळ्यांची काळजी घेणारी अशी आहे आणि स्वतःला सुद्धा ती वेळ द्यायला महत्व देते. तर त्या प्रकारची तुमची ऊर्जा आहे. तुम्ही इतरांची सुद्धा काळजी घेत आहात आणि स्वतःला सुद्धा प्रेम करत आहात, स्वतःवर प्रेम करत आहात, स्वतःला वेळ देत आहात. तुमची अंतर्ज्ञान शक्ती प्रचंड शक्तिशाली आहे आणि तिचा उपयोग करून तुम्ही इतरांना इथे मार्गदर्शन करताना दिसताय. तर अशा या तुमच्या स्थितीमध्ये आता पुढे काय होणार आहे हे आपण इथे पाहतोय. या आठवड्यात तुमची ऊर्जा कशी असेल. पहिलं जे सोमवारचं कार्ड आहे ते एस ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. हे कार्ड तुमच्या शक्तीचं प्रतीक आहे. हे कार्ड सांगतंय की तुम्ही खूप शक्तिशाली झालेले आहात आणि तुम्हाला आता ऍक्शन घ्यायची आहे आणि त्यासाठी ही तलवार तुम्ही उचललेली आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप मोठं यश मिळणार आहे. तुम्हाला फक्त ही तलवार चालवताना काळजी घ्यायची आहे कारण ती दुधारी तलवार आहे. म्हणजेच तुम्ही जी काही कृती करत आहात ती करताना तुम्हाला काळजीपूर्वक काही गोष्टी करायच्या आहेत. मंगळवारी क्वीन ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तर पेंटॅकलची ही ऊर्जा तुम्ही इतरांची काळजी घेत आहात, इतरांना बरं करण्यासाठी किंवा इतरांचा उपचार करण्यासाठी मार्गदर्शन देताना तुम्ही इथे दिसत आहात. शिवाय तुम्ही स्वतःला सुद्धा वेळ देत आहात. आपली अंतर्ज्ञान शक्ती अधिक शक्तिशाली होण्याच्या दृष्टीने तुम्ही निसर्गात वावरत आहात, निसर्गात वेळ काढत आहात, जेणेकरून तुम्ही ब्रह्मांडाशी चांगल्या प्रकारे तुमचं नातं करू शकता. असा वेळ तुम्ही स्वतःसाठी देताना इथे दिसत आहात. बुधवारी जे कार्ड आहे ते आहे टू ऑफ सॉर्ड. तर काही गोष्टी आहेत तिथे तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत आणि त्याबाबत तुमच्या डोळ्यांवर पट्टी आहे. म्हणजेच काय तर त्या गोष्टींमध्ये स्पष्टता नसल्यामुळे पुढे काय होणार हे तुम्हाला ठाऊक नसल्यामुळे नेमकं काय करावं आपण ह्या विचारात तुम्ही इथे दिसत आहात. पण अशा वेळी ब्रह्मांड काय सांगतंय तुम्हाला की तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला मदत करू शकते. तुम्ही निर्णय योग्य प्रकारे घेऊ शकता. मध्यावर हे जे रीडिंग आहे त्याच्या मध्यावर म्हणजेच गुरुवारसाठी जे कार्ड आलंय ते आहे किंग ऑफ सॉर्ड. तर गुरुवारी तुम्ही पॅशनेट ऊर्जेमध्ये इथे दिसत आहात. तुमचं जे काही ध्येय आहे त्या दृष्टीने जबाबदारीने कृती करताना दिसत आहात. तुम्हाला अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा उपयोग आपल्या जबाबदारीमध्ये कसा करावा, आपण काय ऍक्शन आता घेणं महत्वाचं आहे
हे विचारपूर्वक तुम्ही करताना इथे दिसत आहात. जबाबदारीने वागताना दिसत आहात. शुक्रवारी 6 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तर हे कार्ड सांगतंय ब्रह्मांड तुमची मदत करत आहे किंवा तुम्ही इतरांना मदत करत आहात. शिवाय तराजू जो आहे तो तुम्हाला न्याय देताना दिसतोय. ब्रह्मांड तुम्हाला न्याय देत आहे. तुम्ही जे काही नियोजन करत आहात, जे काही ऍक्शन घेत आहात, म्हणजे ध्येयाच्या दृष्टीने तुम्ही स्वतःच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत आहात आणि इतरांना सुद्धा मदत करत आहात. यामुळेच ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे, तुम्हाला न्याय देत आहे. शनिवारी किंग ऑफ वँडची ऊर्जा आहे. इथे किंगची कार्ड्स, क्वीनची कार्ड्स खूप आहेत. तर काही माणसं या आठवड्यात तुमच्या संपर्कात येऊ शकतात. शिवाय इथे तुमची ऊर्जा किंगची आणि क्वीनची दिसते, म्हणजे तुमची शिवशक्ती संतुलित दिसते आणि तुमच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत आहात. शिवाय इतरांची काळजी सुद्धा घेत आहात. स्वतःवर सुद्धा प्रेम करताना इथे तुम्ही दिसत आहात. किंग ऑफ वँडचं हे कार्ड जे शनिवारसाठी आलंय ते कार्ड सांगतंय तुमचा आत्मविश्वास वाढलाय आणि संघर्षानंतर तुम्हाला हे पद प्राप्त होतंय म्हणा, किंवा तुमचा आत्मविश्वास तुमच्या कामात इतका वाढलाय की आता तुम्हाला त्या गोष्टी सोप्या वाटतायत. ज्या गोष्टींची भीती तुम्हाला आधी वाटायची म्हणा, किंवा ज्या गोष्टी आधी अवघड जात होत्या, तर त्यामध्ये आता तुम्ही जो काही संघर्ष केलेला आहे, ज्याचा सामना तुम्ही केलेला आहे, त्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढलाय आणि तुम्ही अनेकांचं नेतृत्व करण्यायोग्य झालेले इथे दिसत आहात. रविवारचं जे कार्ड आहे ते एम्प्रेसचं कार्ड आहे आणि एम्प्रेसच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात, म्हणजे सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला मिळतंय. शिवाय ग्रह सुद्धा अनुकूल आहेत तुमच्याकरिता. भाग्य तुमच्या बाजूने आहे. शुक्र गुरु दोन्हीही तुम्हाला अनुकूल आहेत. म्हणजेच तुम्हाला तुमच्या जीवनात खूप सारी समृद्धी सुद्धा आहे आणि तुम्ही इतरांना मार्गदर्शन करत आहात. तुमचे विचार किंवा तुमचं मार्गदर्शन इतरांसाठी मोलाचं वाटत आहे, इतरांना मोलाचं वाटतंय. तुम्ही इतरांसाठी खूप काही करू शकता अशा एका उच्च पदावर येत आहात. एकंदरीत तुमची ऊर्जा खूपच सकारात्मक आहे या आठवड्यामध्ये. तरी सुद्धा ब्रह्मांडाचं काय मार्गदर्शन आहे किंवा काय संदेश आहे? 2 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तर ब्रह्मांड काय सांगतंय की अनेक जबाबदाऱ्या तुमच्यावर आहेत. त्या जबाबदारीने करताना तुमची कसरत होऊ शकते. तर तुम्हाला हे संतुलन कसं ठेवता येईल ह्याकडे लक्ष द्यायचं आहे. स्वतःमध्ये तुम्ही परिवर्तन आणलेलं आहेच, पण 2 गोष्टी सांभाळायच्या आहेत. तर ते संतुलन आवश्यक आहे आणि ते तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला की आपोआपच सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज जमू शकतील. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. फाईल नंबर 3. तुम्ही जर डेथ कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमची सोमवार ते रविवार ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. सोमवारसाठी द मूनचं कार्ड आहे. मंगळवार आहे 8 ऑफ कप. बुधवारसाठी आलाय पेज ऑफ वँड. त्यानंतर आहे एस ऑफ पेंटॅकल.
त्यानंतर आहे द एम्परर, शनिवार 8 ऑफ पेंटॅकल आणि रविवारची ऊर्जा आहे 8 ऑफ सॉर्ड. इथे 8-8 ची ऊर्जा आहे. मध्यावर ह्या रीडिंगचं जे कार्ड आहे ते आहे एस ऑफ पेंटॅकल आणि मुख्य कार्ड आहे डेथ. तर कशाचा तरी अंत होतोय आणि एक नवी सुरुवात तुमची ह्या आठवड्यात होत आहे. इथे सुरुवातीला आणि शेवटी नकारात्मक कार्ड्स आहेत, पण त्या कार्डचा अर्थ नकारात्मक नसून सकारात्मक आहे, कारण मध्यावर जे कार्ड आहे ते एस ऑफ पेंटॅकल आहे आणि मुख्य कार्ड डेथ कार्ड आहे. डेथ कार्ड सांगताय तुमच्या स्थितीमध्ये परिवर्तन येतंय. मुख्य कार्ड नंतर सोमवारसाठी जे कार्ड आहे ते द मूनचं हे कार्ड हे मेजर कार्ड आहे. तर काहीतरी अशी तुमची स्थिती होती, म्हणजे मोठी समस्या तुमची काहीतरी होती जिथे तुम्ही अडकलेले होतात, पण ही तुमची आधीची ऊर्जा आहे. ही ऊर्जा जातीये कारण त्यानंतरचं जे कार्ड आहे ते आहे 8 ऑफ कप. ही ऊर्जा निघून जातीये आणि तुम्ही काही गोष्टी सोडून दुर्गम भागात किंवा काही चॅलेंजेस स्वीकारताना इथे दिसत आहात. तुम्ही स्वतः ज्या गोष्टीमध्ये अडकलेले होतात, तर तिथे तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे की काही नाती किंवा काही जुन्या गोष्टी ज्यांच्याशी माझं नातं आहे किंवा जे मी आतापर्यंत करत होतो ते मला सोडून स्वतःमध्ये काही परिवर्तन आणणं आवश्यक आहे आणि याचसाठी तुम्ही काही गोष्टी सोडून दूर जात आहात. तुमचं जे काही ध्येय आहे त्या दृष्टीने तुम्ही चॅलेंजेस स्वीकारताना इथे दिसत आहात. बुधवारसाठी पेज ऑफ वॅन्डचं कार्ड आहे. हे कार्ड सुद्धा हेच सांगतंय की जिथे काही पिकवणं अशक्य होतं त्या जागेतून, म्हणजेच ज्या ठिकाणी खूप सारे चॅलेंजेस होते तिथे तुम्ही एक नवीन सुरुवात करत आहात. तिथे पेज ऑफ वॅन्डची ही ऊर्जा म्हणजे तुम्ही उत्साहात आहात, तुमच्याकडे तो जोश आहे, तुम्ही पॅशनेट ऊर्जेमध्ये इथे दिसताय. जरी तुम्ही आधी अडकलेले होतात तरी तुम्हाला आता कळलंय की आता ह्या स्थितीमधून बाहेर कसं पडायचं आणि आपल्याला जे साधायचं आहे त्यासाठी नेमकं काय करायला हवं हे तुम्हाला कळल्यामुळे तुमची एक नवीन सुरुवात इथे होतीये. पेज ऑफ वॅन्डचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला तसा संदेश मिळणार आहे बुधवारच्या दिवशी. तुमच्या कामाच्या बाबतीत काही संदेश मिळू शकतो तुम्हाला, ज्यामुळे तुमची गुरुवारी सुरुवात होतीये. एस ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड आहे. एखादी संधी तुम्हाला मिळू शकते किंवा आर्थिक दृष्ट्या काही काम मिळू शकतं. काहीतरी इथे नवी सुरुवात होताना दिसतेय, ज्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात खूप सारं यश मिळणार आहे. तुमची आर्थिक समस्या जर काही होती तर तिथे तुम्हाला असं काही काम मिळतंय की ज्यामुळे तुम्ही येणाऱ्या काळात आर्थिक दृष्ट्या प्रगती साधू शकता. शुक्रवारसाठी द एम्पररचं हे कार्ड आहे. तर हे कार्ड अनुभवी व्यक्ती, एखादी अनुभवी व्यक्ती तुमच्या संपर्कात येऊ शकते, जिचं मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्वाचं ठरू शकतं किंवा तुम्ही जी काही नवीन सुरुवात करत आहात तिथे ही व्यक्ती अशी आहे की जी अनेकांचं नेतृत्व करते, तिच्याकडे अनुभव आहे आणि तिला माहितीये की कोणत्या गोष्टी तुम्ही कधी करायला हव्यात किंवा कोणत्या प्रकारे तुम्ही जायला हवं. तो मार्ग ह्या व्यक्तीला माहिती असल्यामुळे ह्या व्यक्तीचं मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे.
एट ऑफ पेंटॅकलचं कार्ड शनिवारी आलंय, तर इथे तुम्ही मेहनत घेताना दिसताय. कदाचित ही व्यक्ती जे काही तुम्हाला सांगेल त्यानंतर तुम्ही अजून वेगाने काम कराल, खूप लक्ष द्याल तुमच्या कामावर आणि बारकाईने काम करताना इथे तुम्ही दिसत आहात. एट ऑफ सॉर्टचं हे कार्ड शेवटी आलेलं आहे, तर हे कार्ड खरं तर नकारात्मक आहे. पण तुम्ही इथे पॉझिटिव्ह दिसताय, तर याचा अर्थ तुम्ही खूप काम करताय, पण असं होऊ शकतं एखाद दिवस तुमची ही ऊर्जा बरंच काम आहे, बरेच विचार. का बरेच विचार? कारण तुमचं जे ध्येय आहे, ते साधायच्या दृष्टीने तुम्ही एक नवीन सुरुवात केलेली आहे. त्यामुळे खूप सारे विचार तुम्हाला येतायत आणि आपण काय-काय करावं ह्या अनेक विचारांमुळे थोडेसे तुम्ही इथे स्टक दिसत आहात. एट ऑफ सॉर्टची ही ऊर्जा तुमची एखाद्या दिवसापुरती असू शकते, पण तुमच्यामध्ये परिवर्तन आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ह्या ऊर्जेमध्ये असे फसून न राहता पुढे जाणार आहात. तुम्हाला अंतर्ज्ञान शक्तीचा वापर मात्र करायचा आहे. तुमच्यासाठी मार्गदर्शन काय आहे? यासाठी आपण एक कार्ड काढणार आहोत. क्वीन ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय हे कार्ड सुद्धा हेच सांगतंय की तुम्हाला तुमची अंतर्ज्ञान शक्ती वापरायची आहे. तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन आणून एक नवीन सुरुवात इथे करताना दिसत आहात. चॅलेंजेस स्वीकारत आहात. तर अशा वेळी फक्त मेहनत न घेता, मेहनत सुद्धा आवश्यक आहे, बारकाईने काम करणं आवश्यक आहे. पण अंतर्ज्ञान शक्तीचं ऐकणं पण महत्वाचं आहे. ती तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. आणि ही जी व्यक्ती आलेली आहे तुमच्या जीवनात, अनुभवी अशी एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात आलेली आहे, तर तिचं जे मार्गदर्शन तुम्हाला मिळतंय त्याचा सुद्धा तुम्ही वापर करायचा आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.